कोणाला जर कॅन्सर झाला तर आपल्या मनामध्ये एक शंका येते. कदाचित त्या व्यक्तीची काहीतरी चूक असेल, त्याची जीवनशैलीच तशी असेल. पण रिसर्चनुसार आपल्या अवतीभोवती जे वातावरण असतं, त्यामुळं सुद्धा आपल्याला कॅन्सर होण्याचं रिस्क वाढतं. आजपासून मी एक नवीन व्हिडिओ सीरीज चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये असे कुठले एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर आहेत, ज्यामुळं आपल्यामध्ये कॅन्सरचे रिस्क वाढू शकतात, याबद्दल चर्चा करणार आहे. आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये अनेक प्रकारचे पोल्युटंट असतात, हार्मफुल केमिकल्स, गॅसेस असतात आणि काही कार्सिनोजन्स पण असतात. कार्सिनोजन म्हणजे असे घटक ज्याच्यासोबत दीर्घकाळ संपर्क आला तर मनुष्याला कॅन्सर होण्याचा रिस्क वाढतो. याच्यामध्ये एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छिते. वातावरणामध्ये जे कार्सिनोजन्स आहेत, त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला कॅन्सर होतोच असं नाही. वातावरणातील या घटकामुळे कॅन्सर होण्याचं रिस्क जास्त प्रमाणात आढळतं. आणि त्यातल्या त्यात लंग कॅन्सर होण्याचं म्हणजे फुफ्फुसाचं कॅन्सर होण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. हवेच्या प्रदूषणामुळे जगातल्या 4.2 मिलियन व्यक्तींची प्रीमॅच्युअर डेथ होते. त्याच्यामध्ये 6% व्यक्ती ह्या लंग कॅन्सरने ग्रस्त असतात. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची एक असोसिएशन आहे, इंटरनॅशनल असोसिएशन रिसर्च फॉर कॅन्सर. IARCने 2026मध्ये एक नोंद घेतली. 2022मध्ये ज्या जगभरातल्या कॅन्सर केसेसच्या नोंदी झाल्या होत्या, त्याच्यामध्ये 37% कॅन्सर्स हे प्रिव्हेंटेबल होते. आणि याच्यामागे जे मोठं कारण होतं ते होतं एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर. आता आपण आउटडोर पोल्युशनबद्दल बोलूया. कारखान्याचा धूर, वाहनामधून येणारा धूर, बेकरीचा धूर, वीटभट्ट्यांचा धूर आणि कन्स्ट्रक्शन साईटमधून जी धूळ येते याचा समावेश आहे. कार किंवा वाहनाच्या धुरामध्ये पेट्रोल आणि डिझेल व्यवस्थित जळालं नसेल आणि हाय टेम्परेचर असेल, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे गॅसेस तयार होतात. तसंच PM10 आणि PM2.5 हे अतिसूक्ष्म कण तयार होतात. PM10 म्हणजे पर्टिक्युलेट मॅटर, जे 10 मायक्रोमीटरपेक्षा लहान आहे. हे सूक्ष्मकण नाकामध्ये आणि श्वसनाच्या वरच्या मार्गामध्ये जाऊन तिथे दाह निर्माण करू शकतात. PM2.5 म्हणजे पर्टिक्युलेट मॅटर, जे 2.5 मायक्रोमीटरपेक्षा सुद्धा लहान असतं. श्वसनाच्या मार्गाद्वारे आपल्या फुफ्फुसामध्ये जातं, अगदी फुफ्फुसाच्या तळापर्यंत जातं आणि रक्तामध्ये सुद्धा मिसळू शकतं. फुफ्फुसामध्ये दाह निर्माण करून श्वसनाचे आजार तयार करतो. हे अतिसूक्ष्म कण कार्सिनोजन आहेत, म्हणजे यापासून ह्युमनला, माणसांना कॅन्सर होण्याचा धोका आहे असं WHOने डिक्लेअर केलेलं आहे. वीटभट्ट्यांचा धूर. वीटभट्ट्यामध्ये जैविक इंधन म्हणजे लाकूड, कोळसा याचा वापर केला जातो. तसेच काही वेळा प्लास्टिक आणि रबर वगैरे याचा वापर केला जातो. यांच्या धुरामध्ये सुद्धा कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड असे विषारी वायू असू शकतात. आणि याच्यामध्ये PM10 आणि PM2.5 असे अतिसूक्ष्म कण असतात. ज्या पारंपरिक भट्टी असतात त्याच्यामध्ये भट्टी पेटवण्यासाठी लाकूड, कोळसा असं जैविक इंधन वापरलं जातं. त्यामुळे त्यांच्या धुरामध्ये कार्बनचे प्रमाण असते. तसंच ओलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंडसुद्धा असतात आणि हे हवेत मिसळून हवेचे प्रदूषण करतात. कारखान्याचं धूर. कारखान्यामध्ये काय उत्पादन होतं आहे याच्यावरून कारखान्याच्या धुरामध्ये वेगवेगळे गॅसेस, रासायनिक घटक असू शकतात. जे रासायनिक कारखाने आहेत, पेट्रोलियम कारखाने आहेत, पेंट उद्योग आहेत, या कारखान्यामधून बेन्झीन, फॉर्मॅल्डिहाइड, टोलिन असे सेंद्रिय वायू बाहेर पडतात आणि हे सेंद्रिय वायू कार्सिनोजेनिक आहेत हे आता प्रूव्ह झालेलं आहे. कारखान्यामधून काही टॉक्झिक हेवी मेटल्ससुद्धा बाहेर पडतात. लीड्स आहे, मर्क्युरी आहे, आर्सेनिक आहेत. जे रासायनिक खते तयार करणारे कारखाने आहेत, कागद उद्योग आहेत, त्यांच्यामधून अमोनिया आणि क्लोरीन ही विषारी वायू तयार होतात. या वायूच्या संपर्कात आल्यानंतर डोळे, नाक यांच्यामध्ये जळजळ होणे आणि श्वसनाचे आजार होण्याची संभावना असते. आता आपण बघूया इंडोर पोल्युशन. आपल्याला असं वाटत असेल आपल्या घरातलं वातावरण एकदम क्लीन आहे, शुद्ध आहे आणि याच्यापासून आपल्याला काही धोका नाही आहे. पण हा खरंच तुमचा गैरसमज आहे. कुकिंग करताना लाकूड, कोळसा, बायोमास याचा वापर केल्यामुळं त्यांच्यामधून जो धूर येतो त्यांच्या संपर्कात आल्यामुळं वर्ल्ड वाईड 4 मिलियन व्यक्तींची प्रीमॅच्युअर डेथ होते. तुम्ही जर स्वयंपाक करताना लाकूड, कोळसा, बायोमास अशा जैविक इंधनाचा वापर करत असाल आणि तिथं जर पुअर व्हेंटिलेशन असेल, ह्या इंधनापासून जो धूर निघतो म्हणजे सतत तुम्ही ह्या धुराच्या संपर्कात येत असाल, हे तुमच्यासाठी हार्मफुल होऊ शकतं. एक स्ट्रॉंग एव्हिडन्स असा सांगतोय त्या धुरामध्ये पर्टिक्युलेट मॅटर आणि इतरही कार्सिनोजन्स असतात. तुम्हाला पुढे जाऊन कॅन्सर होण्याचा आणि त्यातल्या त्यात लंग कॅन्सर होण्याचा रिस्क वाढतं. तेल वापरून तुम्ही जेव्हा जास्त टेम्परेचर डीप फ्राईंग वगैरे करता,
पर्टिक्युलरली त्यावेळेस एक प्रकारचा धूर बाहेर निघत असतो आणि ह्या धुरामध्ये सुद्धा पर्टिक्युलेट मॅटर वगैरे असतात. त्यामुळं याचा लाँग टर्म एक्सपोजर हा चांगला नसतो. तुम्हाला असं वाटेल की कुकिंगमुळं कॅन्सर होतो? नाही, तसं नाही आहे. कुकिंगमुळं कॅन्सर होत नाही, पण असे काही सर्कमस्टन्सेस असतात तुम्हाला कॅन्सर होण्याचं रिस्क वाढतं. म्हणजे कॅन्सर होतंच असं नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये एक नजर टाका, तुमच्या लक्षात येईल की आपलं घर एक फुल केमिकल्सनी भरलेलं आहे. वेगवेगळ्या कारणासाठी, वेगवेगळ्या स्वच्छतेसाठी जे आपण क्लीनर्स वापरत असतो त्याच्यामध्ये खूप हार्मफुल केमिकल्स असतात. जे एरोसॉल स्प्रे असतात, जे ग्लास क्लीनर्स असतात, जेव्हा ते आपण स्प्रे करतो त्याच्यामधले सूक्ष्म कण हे हवेत पसरतात आणि ते नाकाद्वारे, श्वसनाद्वारे आपल्या फुफ्फुसात जाऊ शकतात. जे स्ट्रॉंग टॉयलेट क्लीनर्स असतं, ज्याच्यामध्ये ब्लिचिंग वगैरे ॲड केलेलं असतं, याच्यामध्ये अमोनिया आणि क्लोरीन अशा वायूंचा वापर केलेला असतो. हे आपल्या डोळ्याला, नाकाला आणि फुफ्फुसांनासुद्धा इरिटेशन करतात. आपण जे सेंटेड फ्लोअर क्लीनर वापरतो त्याच्यामध्ये जो आर्टिफिशियल सेंट फ्रेग्रन्स असतो त्याच्यामध्ये ओलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात, ती सूक्ष्म कण असतात आणि ते लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना आणि त्यातल्या त्यात ज्यांना श्वसनाचे आजार आहेत त्यांच्यासाठी हानिकारक असतात. आता आपल्याला लक्षात आलेलं आहे की आपण घरामध्ये आणि बाहेरसुद्धा बिलकुल सेफ नाही आहे. प्रत्येक वेळेस आपण जेव्हा श्वास घेतो त्यावेळेस हे पोल्युटंट, अतिसूक्ष्म कण, कार्सिनोजन्स सतत आपल्या फुफ्फुसामध्ये जात असतात. मग याच्यावर काय उपाय आहे? आपण कारखाने बंद करू शकत नाहीत, आपण कार, वाहनांना रोखू शकत नाही, बेकरी, वीटभट्ट्या बंद करू शकत नाही, पण आपण काही उपाययोजना करून आपलं स्वतःचं होईल तेवढं संरक्षण करू शकतो. आपण पहिल्यांदा आउटडोअर पोल्युशनबद्दल बोलूया. आपल्यापैकी काही जणांना मॉर्निंग वॉक, जॉगिंगला जाण्याची सवय आहे. कोणी कोणी रस्त्यावर, हायवेवर जॉगिंग, वॉकिंग करत असतात. जर तुमच्या शहरातली एअर क्वालिटी पुअर असेल तर तुम्ही जॉगिंगला जाणं टाळा. ज्यावेळेस ट्रॅफिक खूप जास्त प्रमाणात असते की घराच्या बाहेर पडू नका. पण तुम्हाला जर जाणं आवश्यक असेल तर तुम्ही ॲटलिस्ट N95 वगैरे मास्क वापरून तुम्ही घराच्या बाहेर पडा. तुम्ही जर कारमधून जात असाल तर खिडक्या बंद करा आणि AC सुद्धा रिसायकल हे बटन दाबा. त्यामुळं बाहेरची हवा कारमध्ये येत नाही आणि तुमचा पोल्युशनपासून बचाव होतो. आता मी तुम्हाला AQI बद्दल सांगेन. AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स. यामध्ये तुमच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये किती पोल्युशन आहे याबद्दल माहिती मिळेल. हे AQI कसं बघायचा? तुम्ही गुगल सर्चमध्ये AQI नियर मी असं जर टाकलं तर तुम्हाला त्यावेळेस त्या शहरामध्ये किती AQI आहे हे नक्की समजेल. एअर क्वालिटी इंडेक्स सिस्टीम यामधून सुद्धा तुम्हाला AQI समजेल. वेदर ॲप्स जे असतात ते सुद्धा AQI बद्दल तुम्हाला माहिती देऊ शकतात. आता AQI किती चांगला आणि किती वाईट? 0 ते 50 असेल तर चांगला, 50 ते 100 असेल तर सॅटिस्फॅक्टरी, 101 ते 200 असेल तर मॉडरेट, 300 ते 400 मध्ये असेल तर व्हेरी पुअर, 400 ते 500 मध्ये असेल सिव्हिअर पुअर क्वालिटी असं समजलं जातं. इंडोर पोल्युशनसाठी काय करायचं? तुमच्या स्वयंपाकघरामध्ये व्हेंटिलेशन चांगलं पाहिजे, चांगल्या क्वालिटीची चिमणी आणि एक्झॉस्ट फॅन असला पाहिजे. मी कुकिंग करताना नेहमी एक्झॉस्ट फॅनचा उपयोग करा आणि त्यातल्या त्यात जेव्हा तुम्ही तळताय म्हणजे जास्त टेम्परेचरवर तुम्ही तळताय, काही स्वयंपाक करताय त्यावेळेस किमान तुम्ही एक्झॉस्ट फॅन लावलं पाहिजे. घरात जर कोणी स्मोकिंग करत असेल तर त्यांना असं ॲडवाईज करा की घरात स्मोकिंग न करता दूर कुठल्या तरी ठिकाणी जाऊन स्मोकिंग करा. खिडकीजवळ जाऊन स्मोकिंग करणे, गॅलरीमध्ये जाऊन स्मोकिंग करणे याचा काही फायदा होत नाही. कारण एनिवे हा धूर घरात येणार असतो आणि घरातल्या व्यक्तींना त्याच्यापासून त्रास होण्याची शक्यता असते. तुम्ही जर घरामध्ये इंडोर प्लांट लावलात, इंडोर प्लांट हवेमधले जे पोल्युटंट असतात ते ॲब्सॉर्ब्स करतात. त्यामुळे घरातील एअर पोल्युशन कमी होऊ शकतं. घरामध्ये तुम्ही नेहमी डस्टिंग आणि वेट मॉपिंग करत जा. तुमचं बेडिंग पण स्वच्छ असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जिथं झोपता तिथल्या चादरी, गादी, पिलो कवर्स हे स्वच्छ धुतलेले असले पाहिजे. कार्पेट, रग्स हे सुद्धा स्वच्छ असले पाहिजेत. जिथं क्लोज एन्व्हायरमेंट आहे म्हणजे ऑफिसेस आहेत किंवा घर आहे या ठिकाणी एअर प्युरिफायर वापरलं जातं. एअर प्युरिफायरने PM 2.5 हे जे अतिसूक्ष्म कण असतात याचं प्रमाण कमी होतं. तुम्ही जर HEPA हे जे फिल्टर असलेलं एअर प्युरिफायर वापरत असाल आणि तुमच्या रूमच्या साईजनुसार तुम्ही जर प्युरिफायर घेतला असाल तर PM 2.5 हे 50 to 90% इतकं कमी होऊ शकतं. जेव्हा बाहेरचं पोल्युशन जास्त आहे, तुमचं घर हे एखाद्या कन्स्ट्रक्शन साईटपासून जवळ असेल, दिवाळी सण वगैरे असेल जिथं फटाक्यांचा धूर जास्त प्रमाणात होतो, जेव्हा ट्रॅफिकचे पीक आवर्स असतात किंवा तुमच्या आजूबाजूचं AQI हे खूप जास्त प्रमाणात असेल तेव्हा तुमच्या घरातले दारं, खिडक्या बंद ठेवा आणि एअर प्युरिफायरचा वापर करा. क्लिनिंगसाठी तुम्ही व्हिनेगर, बेकिंग सोडा, लिंबू ह्याचा वापर करून एक सोल्युशन तयार करू शकता आणि तो स्वच्छतेसाठी वापरू शकता.
इको फ्रेंडली, प्लांट बेस्ड, ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल फ्रेग्रन्स नाही आहे, असे क्लीनर्स तुम्ही वापरू शकता. जेव्हा डीप क्लिनिंग करायची असते, नाविलाज असतो, त्यावेळेस तुम्हाला केमिकल क्लीनर्स वापरावं लागतात. अशा वेळेस मास्क घालून क्लिनिंग करताना दारं खिडक्या उघड्या ठेवा आणि किचनमधलं एक्झॉस्ट फॅन चालू ठेवा. अशा प्रकारे तुम्ही तुमची आउटडोअर आणि इनडोअर जर काळजी घेतली तर ह्या पोल्युशनपासून, ह्या कार्सिनोजनपासून, अतिसूक्ष्म कणापासून तुमचं संरक्षण होऊ शकतं. सावधान राहणं आणि प्रिव्हेन्शन करणं एवढंच आपल्या हातात आहे आणि ते आपण नक्कीच करायला पाहिजे. जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत आणि माझे व्हिडिओ रेग्युलर बघतायत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकनवर क्लिक करावं. त्यामुळे माझ्या पुढील इन्फॉर्मेटिव्ह चांगल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी असंच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येईन. तोपर्यंत मित्रमैत्रिणींनो, नेहमीचसाठी स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.